महादेवाचा अंगार आणलाय मी, ते लावून घे. ऐक वेळ होतोय मला. अरे 1 सेकंद पण नाही जाणार. अजून एक. नोकरी कुठे लागली सांग ना. अरे अर्जुन, नोकरीचं नाव काढलं की याचं काहीतरी बिघडतच. जाऊ दे, तुला मी नंतर बघते. अरे देवा, प्रसाद इथेच राहिलाय. अर्जुन थांब. भाऊजी गाडी थांबवा. काय झालं? तो बघा, बाळ्या बैलाट या अशा कपड्यात कुठे चाललाय? चला बघू. काय दिवस आले तो, वाईट वाटतो भाऊजी. नाही पण हीच करेक्ट लाईन आहे यांच्यासाठी. हा, न्यूज चॅनल साठी एक चांगली हेडलाईन पण आहे. अर्जुन कवठेकर, कवठेकर इंडस्ट्रीजचे मालक यांच्यावर वाईट दिवस. महिन्याला लोकांना भिकाऱ्यागत रांगेत उभं करून पगार वाटणारे आज मजुरी करून स्वतः रांगेत उभं राहणार आहेत. वहिनी, बापानं अख्खा आयुष्य भीक मागण्यात घालवलंय. निदान पोराला तरी कमवून खाऊ दे की. तेच मिळू नाही द्यायचंय आम्हाला. हा जसा आम्हाला भिकारी समजत होता ना, तसा ह्याला भिकारी झालेला बघायचा आहे. इथं काम करतोय काय, आता बघा आम्ही काय करतोय. म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? सांगते हो नंतर. चला. भाऊजी, अहो हत्ती गेला आणि शेपूट राहिलं माग. मालकीनबाई, काय अवस्था करून घेतली हो स्वतःची. कुठे कमरेच्या चाव्या गेल्या. हा, साखर कारखान्याचं चेअरमन पद तेही गेलं. ते आता तो घरही गेलं, त्याच्यामुळे चेहऱ्यावरचं तेजही गेलं. हा, चोराला कुठले आलं तो वाईट दिवस. हा भाऊजी, हो हिसा बिसा जरा चेक करून घ्या. हे सांगता येत नाही बाबा, असं बोलता बोलता काहीतरी लंपास करायची. हा, दिवस लय वाईट आहे तो आजकाल. भैरव देवा, किती
किती दयाळू आहेस रे तू. एवढी माझी काळजी करतोस की माझी हाक ऐकलीस तू. असं का बघताय? अहो देवाला नवस केलता. आमच्या ह्यांना नोकरी लागली ना, या गावातले सगळ्यात मोठे भिकारी त्यांना मी स्वतःहून जाऊन पेढे वाटणार. आणि बघा ना, देवाने खरंच माझ्या समोर सगळ्यात मोठे भिकारी आणून उभे केले. घ्या पेढे घ्या. हे भामटे वहिनी 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 अहो कुठे नादा लागता हिच्या. तिची लायकी तर आहे का आपल्या सावलीला उभे राहायची. जाऊ द्या, सोडून द्या. तर चोराच तोंडाला लागतं. चला झाली ना लेवल. वहिनी चला. इथे लागली होय माझ्या धन्याला नोकरी. नाही रो देवा, लक्षात. सावित्री वहिनी, वहिनी वहिनी. अरे पंख्या, तू एवढ्या गडबडीत कुठं? इकडे इकडे. आणि काय झालं? काय मॅटर आहे का? तुम्हाला काल काय म्हणाली होतीस? दिसतं तसं नसतं. एकदम परफेक्ट होतं बघ. का काय झालं? तुला काही कळलंय का? कळलं नाहीये पण जाणवलंय. काय? अगं म्हणजे सगळंच विचित्र सुरू आहे. म्हणजे मी तुला भेटलो आणि घरी गेलो, आनंदाच्या भरात मी सगळं आता प्रियाला सांगणार, तेवढ्यात माझा बाप टपकला. आता त्याला काहीच कारण नव्हतं आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं, पण त्याने ते केलं. तुला सांगतो वहिनी, हे जे माणसं आहेत ना, आता आम्हाला बोलू देत नाहीयेत. 1-2 दिवस होऊन जाऊ देत, या आम्हाला भेटायला पण परमिशन नाही देणार. बघ तुला सांगतो सावित्री वहिनी, हा ना काहीतरी डेंजर गेम सुरू आहे बघ त्यांचा. मी म्हणलं नव्हतं तुला. एक ओढ फक्त फक्त एकच व्यक्ती सोडवू शकते, पंकज. कृष्ण. तीच तर बोलत नाही ना कोणाशी. अरे मी आहे ना. चल आज रात्रीच कृष्ण यांना भेटायला येते. रात्री? हो. बंगल्यावर. कसं? चोरांच्या वाटा चोरांनाच ठाऊक. हो 5 कोटी पाहिजेत आम्हाला. अहो पण मॅडम, इतक्या मोठ्या अमाऊंटचं तुम्ही काय करणार आहात? उधळणार आहोत. उचलणार आहात तुम्ही? हा, करणार आहात गोळा. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत, समजलं? द्या म्हटलं की द्यायचं. आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. एवढे 5 कोटी कसे देऊ मॅडम? आणि कुठे इन्व्हेस्ट करतायत तुम्ही? भामरेज कंपनी ऐकून माहीतच असेल. हो माहिती आहे, आपल्या गावातच आहे. छोटं युनिट आहे ते. तीच घेतोय आपण विकत. हो, मला वाटलं काहीतरी मोठी इन्व्हेस्टमेंट करतायत तुम्ही. ही छोटीशी फॅक्टरी घेऊन आपल्याला काय करायचंय? यापेक्षा मोठ्या डील्स करतो मॅडम आपण. मालक आहेस या कंपनीचा, नाही ना? मग फुकटचे सल्ले द्यायचे नाहीत. सांगितलं तेवढं करायचं. घरी पोच करायचे पैसे. हो मॅडम, असे पैसे देता येत नाही. आपले खातेदारांचे पैसे आहेत ते मी असे कसे उचलून देऊ? त्याकरता मला प्रोजेक्ट रिपोर्ट मांडावा लागेल. मग प्रोसेस होईल, मग त्यानंतर पैसे मिळतील. मग करा रिपोर्ट सादर, करा प्रोसेस आणि आणा पैसे. त्यासाठीच कामाला ठेवलंय ना तुम्हाला. आणि जमणार नसेल ना तर तसं सांगा, म्हणजे आम्ही दुसरा माणूस अपॉइंट करू. नंदा, हे आता काय नवीन खूळ काढलेस तू? मला जरा कळेल का? अर्जुन त्या कंपनीत कामाला लागलाय आणि तीच कंपनी मी विकत घेणार. का? कारण गेली 5 वर्ष त्याने आपल्याला नोकरासारखं वागवलंय. महिन्याच्या पगारासाठी म्हणून भिकारासारखं रांगेत उभं केलंय. आणि आता आम्ही तेच त्याच्या सोबत करणार.
त्याला नोकरासारखं वागवणार, पैसे घ्यायला रांगेत उभं करणार. मग त्याची किंमत 5 कोटी असली ना तर चालेल, 5 कोटी तर 5 कोटी आम्ही ते करणार. आत्ता येणार आहे मज्जा. नंदा, हे काय करतेस? म्हणजे हे कुठे नेतेस? अरे कुठे नेते म्हणजे धुवायला नको का? अरे एकच वर्दी आहे ना तुझ्याकडे, घाम आला असेल, वास येत असेल कपड्याला, उद्या हेच कपडे घालून जाणार आहेस का? उगाच लेक्चर देऊ नकोस, कळलं? माझं मी बघतो. या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाही. असं संबंध नाही कसा रे अर्जुन? तू या घरामध्ये कसंही वागत असलस, कसंही बोलत असलस आणि मनाला वाटेल ते करत असलस ना तरी जगासमोर तू माझा नवरा आहेस, कळलं ना? नाही म्हणजे तुझं काम मला चालेल, तू कसा असलास तरी म्हणजे मला चालेल, पण बाकीच्या लोकांचं काय? त्या बायका काय म्हणतील तुला, आणि त्या तुला काय बोलायला मला नाही चालणार. सांगितलं ना मी, माझं मी बघतो. काय माझं मी बघेन? हा काय बघशील? आयुष्यभर ड्रायक्लीनला टाकलीस कपडे, घरामध्ये वॉशिंग मशीन ड्रायर्स होते, कधी केलंयस का तू हे काम? मग इकडे कोण करू शकते का? मीच करू शकणार आहे ना. अरे पटकन जाऊन चटकन धुवून येते, काढ ती पॅन्ट पण. ए बास, काय फालतूगिरी चालली आहे मगासपासून? फालतूगिरी काय याच्यामध्ये? चिडका बिब्बा नुसता. बर बाबा जाऊ दे, तुला पाहिजे ते कर. ओके बरं ऐक ना, आज मी तुझ्या आवडीचं भेंडीचं सांबार बनवणार आहे, खाशील का? आज पण ते बाहेरून मिसळ मागवणार आहेस? आता सांबाराचं नाव ऐकून तुझ्या तोंडाला पाणी सुटलंच असेल, खाशील? अरे बर बाबा, मला पैसे दे तू आता तर खाशील. ते मागच्या वेळेला किती 50 दिले होतेस ना, या वेळेला 100 दे. नको खाऊस फुकट माझ्या हातचं. बनवू बनवू का? काय बोलत नाहीस म्हणजे हो करे, लागते का मला? नंदा, नंदा, नंदा थांब जरा. काय म्हणजे काय काय चाललंय तुझं? आता कुठं ठिणगी पेटली तर लगेच त्यात रॉकी लोटायला जाऊ नकोस. भडका होईल आणि आपल्याच अंगावर येईल. हे जे सुडाचं बालिश राजकारण आहे ना, ते जरा बाजूला ठेव. आणि काय करू? हा सांगा ना, काय करू? खरं तर ना हे सुडाचं प्रकरण आम्हाला 5 वर्षांपूर्वीच सुरू करायचं होतं. तो भिकारी माणूस येऊन आपल्या कारखान्याच्या खुर्चीवर बसला होता आणि आम्हाला हात धरून धक्के मारून ऑफिस मधून बाहेर काढलं होतं. पण आता हे आली आहे ना, तुम्ही ठेवत असाल पेशस बिशस, आम्हाला नाही जमत. कोणाच्या बापाला घाबरायचंय? आणि का? आता गेला की तो, त्याचं सोडा हो. आम्हाला तर ना या घराबद्दल पण लई प्रश्न आहेत. आता घराचं काय? या घराचा पहिला वारस कोण आहे? तुम्ही. पण या वारसाचं या घरात काय आहे? सांगा ना काय? नंदा, या ना फालतू गोष्टी तुमच्यासाठी असतील, फालतू आमच्यासाठी नाही आहेत. नुसता मोठा भाऊ म्हणून विद्यादादा करून काही होत नाही. या मोठ्या भावाला तसा हक्क मिळावा लागतो, तसा मान मिळावा लागतो. ह्या यात्रेच्या वेळी आरतीचा मान कुणाला? तर त्या अर्जुनला. तिजोरीच्या चाव्या कोणाच्या कमरेला होत्या? त्या सावित्रीच्या. घरात प्रत्येक पान कोणाच्या मर्जीनुसार हलत होतं? सावित्रीच्या. अगं नंद, जरा हळू बोल, हळू बोल जरा.
हे विसरू नकोस की अजूनही तो या गावात आहे, इथंच राहतोय तो. कशाला इतकी घाई? अच्छा, मी म्हणालो म्हणून तुम्हाला आता सगळ्यांना भीती वाटते का की तो इथं येईल आणि खरंच हे सगळं तुमच्याकडनं हिसकावून घेऊन जाईल? तुम्ही तुमचं तत्वज्ञान तुमच्यापाशी राहू द्या. हा, कळलं? मला एक छोटी गोष्ट सांगा. घरातली सगळ्यात मोठी खोली कृष्णाईंची आणि वरची 2 टेरेसची खोली त्या अर्जुनची. आणि आपण बसलोय छोट्या छोट्या खोल्या घेऊन का? आपण कोणाचा घोडा मारले हो? हा, हे असं जगायला? बघा, तुम्हाला बोलायला जमणार नसेल तर आम्ही सांगू कृष्णाईना. अगं ऐकलंय आम्ही सगळं. तुला जसं हवंय ना तसंच होईल. काय कृष्ण? देऊ आमची खोली तुला. नको नंदा. कृष्ण आहे, अगं तू का असं करतेस? नाही रे विद्याधर, बरोबर आहे तिचं. आम्हाला एकटीला कशाला हवी एवढी मोठी खोली? आणि तसंही अर्जुन सोबत आम्ही जे वागलोय ना त्याचं प्रायश्चित्त घ्यायला हवं ना. कृष्ण अर्जुन, 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 अर्जुन. सॉरी अर्जुन, सॉरी. मला मुद्दाम करावं लागतंय, पण तू आज रात्री गाढ झोपणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आवडलं का सांबार? अगो बाई, चला आजची कमाई झाली. एवढं घाईत द्यायची गरज नव्हती, नंतर दिले असतं तरी चाललं असतं. आणि हे काय? अरे 50 रुपयाचं ताट आहे, तू 100 का दिलेस? ठेव. अय्या, आत्ता कळलं. आवडीच्या भाजीसाठी 50 एक्स्ट्रा होय? हे आवडतं बघ मला तुझं. बर, मी काय म्हणते अर्जुन, आपण एक काम करायचं, ते हॉटेलात किंवा खानावळीत बघ लोकांची कशी खाती असतात, तसं आपण तुझं माझं खातं काढायचं. म्हणजे मी रोज हिशोब ठेवत जाईन, तू महिन्याच्या शेवटी मला एकदम पैसे देत जा. ते कायम मिसळ वडा ते पण नाही खाणं होणार तुझं.
रोजचं पौष्टिक छान अन्न खाशील आणि माझी पण कमाई होईल. करूया? जेवू? नाही म्हणजे मी जेवायचे पैसे दिले, ऐकायचं नाही. ओके, जेव जेव जेव, पोटभर जेव आणि मग गाढ झोपून जा. एकदा का तू गाढ झोपलास की मगच मी वाड्यावर जाईन आणि कृष्णाईंकडनं खरं काय ते माहीत करून घेईन.